नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वीतून 6वीत गेलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण तुमच्या गणित या पाठ्यपुस्तकातील विभाग पहिला प्रकरण 1 भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना ठिपक्याची रांगोळी माहिती असेलच. रांगोळी काढताना हे ठिपके आपण विशिष्ट क्रमाने असे जोडतो. त्यामुळे या ठिपक्यांमधून सुंदर आकार असणारी रांगोळी सहजपणे तयार होते. यातूनच आपण भूमितीतील बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण यासारख्या मूलभूत गोष्टी सहजपणे कळत नकळत शिकत असतो. आज या प्रकरणात आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, एकसंपाती रेषा, एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू, प्रतल, समांतर रेषा व छेदणाऱ्या रेषा यांचा अभ्यास करणार आहोत. ही आकृती पहा मुलांनो. या रांगोळीमध्ये असणारे ठिपके सर्वांना दिसतात. हे ठिपके जोडून किती सुंदर अशा पद्धतीची आकृती तयार झालेली आहे आणि यातूनच आपण या भूमितीतल्या मूलभूत गोष्टींचा आपल्याला सहजपणे अभ्यास होतो आहे. आता आपण एक एक घटक आपण पाहूया. त्यामधला पहिला घटक आहे बिंदू. बिंदू म्हणजे टोकदार पेन्सिलने कागदावर काढलेले टिंब होय. आता आकृतीकडे पहा. बिंदू दाखवताना फक्त एक टिंब दाखवलेला आहे, त्यापुढं ए लिहिलाय. या ठिकाणी बिंदू दाखवलाय, त्यापुढं बी लिहिलाय. या ठिकाणी बिंदू दाखवलाय, त्या ठिकाणी टी लिहिलंय. या बिंदूला आपण ए बिंदू नाव दिले म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत बिंदू ए. या बिंदूला बी असं नाव दिल्यामुळं याचं नाव आहे बिंदू बी. या बिंदूचं नाव आहे बिंदू टी. बिंदू हे नेहमी कॅपिटल अक्षराने दाखवतात. आता दुसरा घटक आहे रेषा. रेषा ही दोन्ही दिशांना अमर्याद असते. ही अमर्यादा दाखवण्यासाठी दोन्ही दिशांना बाण दाखवलेले आहेत. या बाणाचा अर्थ असा होतो की ही रेषा दोन्ही दिशांना अमर्याद वाढवलेली, म्हणजे डावीकडेही ती अमर्याद आहे, उजवीकडे सुद्धा ती अमर्याद आहे. रेषेला नाव देण्यासाठी आपण एक अक्षरी नाव पण देता येतं. उदाहरणार्थ रेषा यल. जर आपण त्या रेषेवर दोन बिंदू घेतले, ए व बी असे दोन बिंदू जर आपण घेतले, तर त्या रेषेचं नाव होईल रेषा ए बी. तिसरा घटक आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे रेषेचा एक लहानसा तुकडा. रेषाखंडच्या दोन्ही बाजूंना बाण दाखवत नाहीत. रेषाखंड हा मर्यादित असल्यामुळं दोन्ही बाजूंना, दोन्ही दिशांना टिंब दाखवलेले आहेत. या ठिकाणी बिंदू ए, बिंदू बी. या दोन्ही बिंदूंना या रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणतात. या रेषाखंडाचं नाव आहे रेषाखंड ए बी किंवा यालाच आपण रेषाखंड बी ए असंही म्हणू शकतो. किंवा थोडक्यातही आपल्याला या रेषाखंडाचं नाव घेता येतं रेख ए बी किंवा रेख बी ए. आता आणखी एक दुसरा रेषाखंड काढलेला आहे आपण. त्या दोन्ही या रेषाखंडाच्या दोन्ही बाजूंना आपण बिंदू दाखवलेले आहेत. बिंदू यम आणि बिंदू यन हे या रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. या रेषाखंडाचं नाव आहे रेषाखंड यम यन किंवा रेषाखंड यन यम. थोडक्यात या रेषाखंडाचं नाव घेताना रेख यम यन किंवा रेख यन यम असे घ्यावे. चौथा घटक आहे किरण. किरण हा रेषेचाच एक भाग आहे. एका बिंदूपासून हा निघालेला किरण बाणाच्या टोकाने दाखवला जातो. या किरणावर आपण याचा जो सुरुवातीचा बिंदू आहे याला किरणाचा आरंभ बिंदू असे म्हणतात. या किरणावर आपण एक बिंदू घेतला आणि त्याला क्यू असं नाव दिलं तर या किरणाचं नाव किरण पी क्यू आहे. किरण हा एकाच दिशेला आपल्याला अमर्याद वाढताना दिसतो. तिसरा घटक आहे एकसंपाती रेषा.
आता आपल्याला माहिती आहे की एका बिंदूतून अनंत रेषा जातात. पहा, या ठिकाणी आपण बिंदू P घेतलेला आहे आणि या बिंदू P मधून आपण ही एक रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे, ही तिसरी रेषा आहे, ही चौथी रेषा आहे. म्हणजे 3 किंवा अधिक रेषा या एकाच बिंदूतून गेल्याचं आपल्याला दिसतं आहे. अशा रेषांना आपण एकसंपाती म्हणतो. मग त्यावरून आपल्याला याची व्याख्या करता येते. जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात, तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. आणि ज्या बिंदूमध्ये या रेषा एकमेकांना छेदतात, त्या छेदनबिंदूला आपण संपात बिंदू म्हणतो. पहा, हा P हा संपात बिंदू आहे. आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊ, एकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू या ठिकाणी आकृतीकडे निरीक्षण करा. बिंदू A, बिंदू B, बिंदू C, बिंदू D या चारही बिंदूमधून एकच रेषा गेलेली आहे. त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना आपण एकरेषीय बिंदू असं म्हणतो. एकदम सहज आणि सोपी व्याख्या तयार झालेली आहे ती. त्यानंतर नैकरेषीय बिंदू. आता आपण प्रथम आकृतीकडे पाहू. या ठिकाणी बिंदू P, बिंदू Q, बिंदू R हे एका रेषेत आहेत, परंतु बिंदू T आणि बिंदू S मात्र हे त्या रेषेवर येत नाहीत. म्हणून आपल्याला असं व्याख्या करते, म्हणून हे सर्व बिंदू नैकरेषीय बिंदू आहेत. न म्हणजे नसणारे आणि एकरेषीय नसणारे. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असं आपण म्हणतो. पुढचा घटक आहे प्रतल. एखादा सपाट पृष्ठभाग घेतला तर गणिती भाषेत आपण त्याला प्रतल असं म्हणतो. म्हणून त्याची व्याख्या आपण करतो. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असं म्हणतात. इथं प्रतल थोडक्यामध्ये जसं आपण रेषा दाखवतो, दोन्ही दिशांना बाण दाखवतो, तसं प्रतल दाखवताना एक असा आयताकृती चौकोन काढतात. आणि किंवा फळा हे सुद्धा त्याचं उदाहरण होईल. फळा हे एक प्रतल आहे. टेबलाचा पृष्ठभाग घेतला ते सुद्धा एक प्रकारचं प्रतल आहे. प्रतल दाखवताना आपण या चिन्हानं दाखवतो. ह्या ठिकाणी या प्रतलाचं नाव आहे प्रतल H. प्रतल हे सर्व दिशांना अमर्याद असतं. जसं रेषा दोन्ही दिशांना अमर्याद असते, तसं प्रतल हे चारही दिशांना हे अमर्याद असतं. हे अमर्याद असताना दाखवण्यासाठी असे बाण दाखवलेले आहेत. प्रत्येक वेळी असे बाण दाखवत नाही. आता आपण पुढचा घटक घेऊया, समांतर रेषा. समांतर रेषा आपण आकृतीकडे पाहू. सुरुवातीला या दोन्ही रेषा पुढे अखंडपणे वाढवल्यानंतर त्या एकमेकींना छेदत नाहीत, म्हणून त्या समांतर रेषा आहेत. रेषा L आणि रेषा M या दोन्ही रेषा अशा पुढे आपण वाढवत गेलो दोन्ही दिशांना तर त्या एकमेकांना छेदत नाहीत. त्याच्यावरून आपल्याला व्याख्या करता येईल, एका प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आणि आता या प्रकरणातला शेवटचा घटक आहे छेदणाऱ्या रेषा. या ठिकाणी आकृतीकडे निरीक्षण करा. रेषा P व रेषा Q या एकमेकींना बिंदू A मध्ये छेदतायत, म्हणून यांना आपण छेदणाऱ्या रेषा असं म्हणतो. अशा प्रकारे आपण या भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणामध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, एकसंपाती रेषा, एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू, प्रतल, समांतर रेषा व छेदणाऱ्या रेषा अशा विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे.